नमस्कार मित्रांनो, अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आता सर्व काही ऋषिकेश आणि घरातील सर्वांना हे सर्व सांगते आणि त्या अगोदर मला एका ठिकाणी जाऊन यावं लागेल, कारण एका व्यक्तीला चांगलाच मला धडा शिकवायचा आहे असे ती सांगते। तेव्हा सर्वजण विचारतात की जानकी तुला कुठे जायचं आहे। तेव्हा लगेच आता जानकी नानांना म्हणते की नाना मला पोलीस स्टेशनमध्ये जायचे आणि त्या सयाजीरावांच्या विरुद्ध जो काही आता माझ्या हातात पुरावा आहे तर तो पुरावा पोलिसांना द्यायचा आहे। त्या व्यक्तीला चांगलंच मला सरळ करायचं आहे आणि मला आता जावंच लागेल असे आता जानकी म्हणते। पोलिसांना सगळं काही माहिती आहे, परंतु सयाजी काकांना हे माहिती नाही की त्यांनी काय चूक केली ते, म्हणून जानकीच्या हातामध्ये ते रेकॉर्डिंग खूप महत्त्वाचा एक खूप मोठा पुरावा असतो, त्यांना सुद्धा कळायला हवं। तेव्हा आता नाना म्हणतात की हो जानकी, जे काही करायचे ते अगदी जपून कर। तो सयाजी खूप चिडलेला असणार, तो त्यासाठी काही पण करू शकतो। तेव्हा आता जानकी म्हणते की नाना तुम्ही काही काळजी करू नका, आपल्याकडे पुरावा आहे आणि पोलीस सुद्धा आपल्या बाजूनेच आहेत। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की परंतु तू जानकी एकटी जाऊ नकोस, मी सुद्धा तुझ्या सोबत येतो। तर सौमित्र म्हणतो की मी सुद्धा येतो, एक वकील म्हणून मला यावंच लागेल। जर पोलिसांनी आपल्याला काही विचारले तर त्याची तयारी आपल्याला सगळी काही करून ठेवावी लागेल। आणि वहिनी तू एक खूप मोठा पुरावा असा शोधून काढला, त्यामुळे काही झाले तरी सयाजीराव यामध्ये पूर्णपणे अडकला पाहिजे। सौमित्र नानांना म्हणतो की तुम्हाला सुद्धा बरोबर यावं लागेल। तर नाना म्हणतात की हो हो येतो। सुमित्र म्हणतो की कारण या सगळ्याची सुरुवात तुमच्यापासून झाली होती। तेव्हा आता सुमित्राला टेन्शन येते। सुमित्र म्हणते की तुम्ही सगळेजण जातात, परंतु काळजी घ्या स्वतःची। जानकी म्हणते की आई काही टेन्शन घेऊ नका, जोपर्यंत ही जानकी आहे तोपर्यंत माझ्या घरावर कोणतंही संकट मी नाही येऊन देणार। तेव्हा आता जानकी ऋषिकेश आणि सौमित्राला म्हणते की मी चेंज करून येते, लगेच आपण निघूयात। आणि अवंतिकाला म्हणते की अवंतिका हे बघ घरामध्ये कोणी नाही, तू आईंची काळजी घे। तेव्हा लगेच जानकी आता चेंज करायला आत जाते। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग धावतच येतात, कारण सयाजीराव पोलीस स्टेशनमध्ये असतो। ऐश्वर्या डॅडाजवळ येते, डॅडा अहो काही त्रास तर दिला नाही ना तुम्हाला कोणी। आता सयाजी म्हणतो की नाही ग, अजून तरी नाही। आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब येतात, तर ऐश्वर्याकडे रागाने बघत असतात। तेव्हा ऐश्वर्या लगेच रागाने इन्स्पेक्टर साहेबांना विचारते की काय चाललं तुमचं हे सर्व, तुम्ही वॉरंट दाखवून डॅडांना इथे घेऊन आला, मग पुरावा सुद्धा आता दाखवा ना, आणि कुठल्या बेसिसवर तुम्ही माझ्या डॅडांना अटक केली असे आता विचारत असते। मुळात कंप्लेंटच कोणी केली माझ्या डॅडांच्या विरुद्ध। तेव्हा आता जानकी दरवाजात येते आणि मी असं म्हणते, जानकी सोबत नाना सौमित्र ऋषिकेश सगळेजण आलेले असतात। ऐश्वर्या वळून जानकीकडे बघते, सारंग सुद्धा। तेव्हा आता त्या चौघांना एकत्र आत येताना बघून मात्र ऐश्वर्या, सारंग आणि सयाजी यांच्या पायाखालची जमीन सरकते। जानकी पुढे येते आणि आतमध्ये आल्यानंतर म्हणते की तुझ्या डॅडांच्या विरुद्ध तक्रार करणारी मीच आहे आणि अशी तशी तक्रार नाही, पुराव्या असल्याशिवाय मी तक्रार नाही करणार, माझ्याकडे पुरावा आहे म्हणून मी तक्रार केली आणि त्याच पुराव्याने नानांना किडनॅप कोणी केलं होतं हे सगळं काही सर्वांच्या समोर येईल। तेव्हा आता सयाजी लगेच म्हणतो की नान्या अरे बघ ना ती जानकी काय बोलतेस, आपण लहानपणापासून एकत्र राहतोय, लहानपणापासून आपण एकमेकांचे मित्र आहोत, मग मी तुझ्यासोबत असं करेल का। तेव्हा आता नाना म्हणतात की हो करशील, 100% तू दोस्तीच्या नावाला कलंक आहेस, तू तर चांगली दोस्ती निभावली आणि आता आम्ही सुद्धा आमचं कर्तव्य निभावतो। आणि जानकी तुझ्याकडे जो पुरावा आहे तर तो दाखवते साहेबांना। जानकी म्हणते की हो पुरावा तर दाखवावा लागेल आणि खरं तर ऐकावा लागेल, असं वाटायला नको की आपण बिनबुडाचे आरोप करतो की काय। आणि जानकी इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की थँक्यू सो मच, ज्यांचा या नानांच्या किडनॅपमध्ये हात आहे त्यांना तुम्ही ताब्यात घेतले त्याबद्दल, आणि खरंच मनापासून आभार, कारण आता जो काही पुरावा माझ्याकडे आहे त्यामुळे तुम्हाला कळेल की नानांचा खरा किडनॅपर कोण आहे ते आणि खरा बॉस कोण आहे तो। तेव्हा जानकी आपला मोबाईल इन्स्पेक्टर साहेबांच्या हातामध्ये देते। इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की सर तुम्ही सुद्धा हे ऐका आणि यांना सुद्धा ऐकवा की सयाजीराव विखे पाटील स्वतः कसे माझ्या जाळ्यात अडकले, म्हणून जे काही त्यांनी पाप केलं, नानांना कसं किडनॅप केलं हे सगळं काही स्वतःच्या तोंडातून त्यांनी कसे कबूल केले। ऐश्वर्या तर आता बघूनच असते आणि ती लगेच आपल्या डॅडांकडे पाहायला सुरुवात करते। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब त्या मोबाईलमध्ये जे काही सयाजी पाटलांचे रेकॉर्डिंग आहे तर ते ऑन करतात। तेव्हा आता सारंग सुद्धा हे सर्व ऐकत असतो। त्यात आता सयाजी पाटील म्हणलेला असतो की बघितलंस का त्या नाण्याला कसं किडनॅप केलं मी आणि त्या सगळ्यामध्ये ऋषिकेशला कसं अडकवलं आणि शेवटी आम्ही नानाला त्याच्याच घराच्या आउट हाऊसमध्ये डांबून ठेवलं, हे सगळं काही सयाजी पाटील आता त्या रेकॉर्डिंगमध्ये बोलत असतो। तेव्हा आता ऋषिकेश रागाने सयाजी पाटलांकडे बघतोय।
सयाजी पाटील आणि ऐश्वर्या यांना खाली मान घालावी लागते। त्यानंतर आता सयाजी पाटील पुन्हा असं म्हणतो की असं सेटिंग आम्ही पुन्हा लावणार आहोत आणि त्या रणदिवे कुटुंबाला, खानदानाला आम्ही बर्बाद करून सोडणार आहोत। हे ऐकल्यानंतर सारंगला सुद्धा खूप राग येतो। ऋषिकेश, नाना, सुमित्र सगळेजण रागाने आता यांच्याकडे बघत असतात। तेव्हा आता ऋषिकेश रागाने विचारतो की काय हो सयाजीराव, बोलती का बंद झाली आता? तेव्हा आता जानकी म्हणते की बघितलंस का सयाजी काका, अहो आम्ही सुद्धा रणदिवे आहोत आणि रणदिव्यांच्या वाट्याला जर गेलो तर काय होतं हे तर तुम्हाला कळून चुकलंच असेल आता। तेव्हा आता सारंग खाली मान घालतो, त्याचे डोळे भरून येतात। ऋषिकेश सयाजीरावांना म्हणतो की सयाजीराव, जर चिखलामध्ये दगड फेकला तर चिखल आपल्याच अंगावर उडतो, हे आज मात्र तुम्हाला चांगलंच कळलं असेल। तुमच्या डोक्यामध्ये तर अहंकाराची हवा गेली होती, परंतु डोक्यामध्ये हवा गेली तर वादळ घेऊन येते, हे लक्षात ठेवा। तुम्ही तर तुमच्याच तोंडातून सगळं काही अगदी सिद्ध केले, जे काही तुम्ही पाप केलं होतं ते कबूल केलं आणि जानकी ते सर्व काही ऐकून रेकॉर्ड करून घेतले आणि हाच तुमच्या विरोधातील एक खूप मोठा पुरावा जानकीने अगदी हुशारीने मिळवला होता। तेव्हा आता ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो की हा पुरावा आहे तर यांना अटक करण्यासाठी पुरेसा आहे ना तो? तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब जानकीचे आभार मानतात, कारण ही जी काही केस आहे तर ती सॉल्व्ह करण्यासाठी खूप मोठा पुरावा असा तुम्ही पोलिसांना मदत म्हणून दिली, खरंच त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत। तर जानकी इन्स्पेक्टर साहेबांना थँक्यू म्हणते। तेव्हा आता सर्वांना आनंद होतो, तर सयाजी म्हणतो की नाही हो इन्स्पेक्टर साहेब, जानकी जे काही बोलते ते अगदी खोटं आहे, हे रणदिवे सगळे खोटारडे आहेत, माझा आवाज काढून ते कुणाकडून सुद्धा रेकॉर्डिंग करून घेतील, हे रणदिवे माझ्या वाईटावर टपलेले आहेत, त्यामुळे तुम्ही यांच्यावर इन्स्पेक्टर साहेब विश्वास ठेवू नका। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ओ सयाजी पाटील, आता जरा गप्पच बसा, जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते आता कोर्टामध्ये बोलू शकतात। ऐश्वर्याची सुद्धा बोलती बंद होते। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना सयाजीरावांना जेलमध्ये टाकायला सांगतात। तेव्हा आता मोरे पुढे येतो आणि सयाजीचा हात धरतो, परंतु सयाजी मोठ्याने ओरडतो की ए हात सोड, मी येतोय, हात लावायची गरज नाही, असे बोलून सयाजी स्वतः जेलमध्ये जायला तयार होतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही डॅडा, तुम्ही असं जेलमध्ये नाही जाऊ शकत। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही असं नाही करू शकत, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज होतो, आपण बोलूयात निवांत। तेव्हा आता ऐश्वर्याचं कोणीच ऐकून घ्यायला तयार नसते। सौमित्र म्हणतो की चला इन्स्पेक्टर साहेब, आपण काही लीगल गोष्टीबद्दल बोलूया। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बरं ठीक आहे, तुम्ही या माझ्या सोबत। तेव्हा आता सौमित्र, ऋषिकेश आणि नाना तिकडे इन्स्पेक्टर साहेबांच्या सोबत जातात। तर जानकी आता ऐश्वर्या समोर येते, सारंग सुद्धा अगदी खाली मान घालून तेथे उभा असतो। तर जानकी म्हणते की बघितलंस का, दुसऱ्यांचं वाईट केल्यानंतर काय घडतं, शेवटी कोर्टामध्ये कुणाला जावं लागलं। मी तुला किती वेळेस सांगितलं, परंतु तू कोणतीही गोष्ट कधीच माझी ऐकली नाही। तुला तर रणदिव्यांचं घर उद्ध्वस्त करायचं होतं, त्या घरातील 2 भावांमध्ये भांडण लावायची होती, घरातील सगळ्या लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचे होते आणि शेवटी काय झाले तर तुझे डॅडा त्यामध्ये सगळे काही पूर्णपणे अटकले। आणि हे बघ, खरं तर मीच तुझे आभार मानायला पाहिजे, कारण अगं ही कल्पना तर तुझीच होती, साडी बदलणं, वेषांतर करणं, त्यामुळे तुझीच कल्पना मी वापरली आणि देवकृपेने तुझे डॅडा मात्र त्यामध्ये अडकलेत। आणि जानकी आता सारंगला म्हणते की काय आहे सारंग भाऊजी, अहो जे काही साडीतील डाग आहे ना कुंडीतील मातीचे, तर ते धुवून निघून जाऊ शकतात, परंतु पापाच्या डागांचं काय, ते कधीही धुतले जाऊ शकत नाही। तेव्हा आता जानकी ऐश्वर्याला म्हणते की हे बघ, तुझे डॅडा तुला इतकं ओळखत नसेल, त्यापेक्षा जास्त मी तुला ओळखते। आणि ऐश्वर्या, तुला काय वाटतं की नाटक फक्त तुला करता येतात? अगं नाटक तर मी सुद्धा केलं, पण ते सुद्धा सक्सेसफुल, आणि याला काय म्हणतात, जशाच तसे उत्तर देणे। तेव्हा आता जानकी हसून ऐश्वर्या आणि सारंग या दोघांकडे बघत असते। सारंग तर अगदी नंदीबाईला सारखा खाली मान घालून बघत असतो। तेवढ्यात नाना, सौमित्र आणि ऋषिकेश बाहेर येतात। तर ऋषिकेश आता लगेच जानकीला म्हणतो की चल, सौमित्र म्हणतो की हो वहिनी चल, आपलं काम झालेलं आहे। तेव्हा आता जानकी म्हणते की हो सौमित्र भाऊजी, काम तर झालेले आहे, चला। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की नाना चला तुम्ही सुद्धा, नाना म्हणतात की हो हो चला। तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा जायला निघतो, परंतु तो वळून सारंगकडे जेव्हा बघतो तेव्हा सर्वजण थांबतात। सारंग अगदी घाबरून गेलेला असतो। तेव्हा ऋषिकेश पुन्हा सारंग जवळ येतो आणि सारंगला म्हणतो की सारंग, अरे आता तरी डोळे उघड, नाहीतर वेळ तुझ्या हातातून निघून गेलेली असेल, हे लक्षात ठेव। तेव्हा आता सारंगला काही उत्तर देण्यासाठी नसते, तो फक्त खाली मान घालून उभा असतो। ऐश्वर्या रागाने आता या सगळ्यांकडे बघत असते। तेव्हा आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की चल जानकी,
तेव्हा मात्र आता सर्वजण तेथून निघून जातात. तर सारंग इतका प्रचंड आता चिडलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या सारंगकडे बघते आणि घाबरते. सारंगला हात लावणार तोच लगेच सारंग तिला लांब राहायला सांगतो आणि रागाने तो ऐश्वर्याकडे बघत सयाजी पाटलांकडे बघत असतो आणि रागाने आता तो तेथून निघून जातो. ऐश्वर्या सारंग सारंग करत असते, परंतु आता सारंग समोर सर्व सकाळी सत्याचा उलगडा झाल्यानंतर सारंग सुद्धा आता खूप पेटलेला असतो. त्यानंतर आता ऐश्वर्या खूपच भडकते. तर इकडे आता सुमित्रा, आजी आणि अवंतिका हे सर्वजण अजून का आले नसतील म्हणून वाट बघत असतात. तर सुमित्रा म्हणते की चल अवंतिका तू पटकन जानकीला फोन लाव, नाहीतर सौमित्राला लाव. तर अवंतिका म्हणते की आई अहो केव्हापासून मी त्यांना फोन ट्राय करते, परंतु त्यांचा फोन तर लागतच नाही. कदाचित ज्या काही प्रोसिजर आहे तर त्या पूर्ण करण्यामध्ये सर्वजण बिझी असतील. त्यामुळे आई तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, ती नक्की लवकरच येतील. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं कशी काळजी करू नको, कारण त्या सयाजी रावावर माझा थोडासा सुद्धा विश्वास नाही. अगं तो तर उलट्या काळजाचा माणूस आहे, काही भलतं सलतं तिकडे त्याने तर केलं नसेल ना. काय झाले खरंच माहिती नाही, अजून सर्वजण का आले नसतील म्हणून सुमित्राला खूप टेन्शन येते आणि काळजी लागते. तेवढ्यात जानकी पुढे येते. ऋषिकेश, सौमित्र आणि नाना सुद्धा येतात. जानकी म्हणते की हो आई तुम्ही एकदम बरोबर बोलतात, सयाजी पाटील हे अगदी उलट्या काळजाचाच माणूस आहे, तर त्यांना आम्ही चांगलं सरळ करून आलो. आता मात्र सयाजी पाटलांची सुटका नाही. प्रत्येक वेळेस वाईट चित्त असं नाही, शेवटी कधीही सत्याचा उलगडा होतो, सत्य त्यावर मात करतच आणि आज मात्र आपल्या बाबतीत सुद्धा तसेच घडले. तेव्हा आता सुमित्रा विचारते की मला एक गोष्ट सांग बरं, पोलीस स्टेशनला काय झाले. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जे काही व्हायचे होते शेवटी तेच झाले. सयाजी रावांना पोलिसांनी अटक करून जेलमध्ये टाकलेत आणि आता कोर्टामध्ये केस सुरू होईल, त्यामुळे सयाजी रावांना शिक्षा कशी द्यायची माझ्याकडे लागले. तर अवंतिका म्हणते की फक्त सौमित्र तुझ्याकडे नाही तर माझ्याकडे सुद्धा लागली, मी सुद्धा त्या सयाजी रावांना शिक्षा देण्यासाठी तुझी मदत करेल. तेव्हा आता सौमित्रला अवंतिकाचा अभिमान वाटतो. तेव्हा आता अवंतिका म्हणते की काही झालं तरी नानांना ज्या लोकांनी किडनॅप केलं होतं त्या लोकांना आपण नाही सोडायचं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की गुन्हेगाराला शिक्षा तर होईलच, परंतु गुन्हेगाराला जो काही साथ देतो त्याला सुद्धा शिक्षा व्हायलाच हवी. त्याचं काय, मी आपल्या सारंगबद्दल बोलते, मग आता तरी त्याचे डोळे उघडले का, आहे तरी कुठे तो. तेव्हा आता जानकी म्हणते की हो त्यांचे डोळे उघडले, शेवटी त्यांना जे काही बघायचं होतं ते बघतच नाही. त्या ऐश्वर्याच्या प्रेमामध्ये ते पूर्णपणे आंधळे झालेत. तिच्या विरोधात जाण्याची त्यांची इच्छा सुद्धा नाही, कायम तिच्या मागे मागे करत असतात आणि ती जे काही सांगेल तेच ऐकत असतात. तेव्हा आता आजीची तर पूर्णपणे बोलती बंद होते, आजी तर शांत असते. त्यानंतर जानकी म्हणते की हे बघा आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण आपले सारंग भाऊजी सुद्धा सगळं काही विसरून आणि त्या ऐश्वर्याला अगदी विसरून आपले पहिल्यासारखे होतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. परंतु आता आजीचा जीव मात्र काही आता ठारावर नसतो, ती चैन देत नसते, सारखी तिला आपल्या गुंडे आणि गुंड्याची आठवण येत असते. त्यानंतर आता विक्रांत इकडे विचार करत असतो, त्याला सारखी टेन्शन येत असते, कारण जे काही आता सुमित्राने सांगितलेलं असतं की शर्वरी तू एकदा पुन्हा टेस्ट कर. तेव्हा आता विक्रांत या सर्वाचा विचार करून म्हणतो की मला तर असं वाटलं होतं की जे काही मी माझ्यात दोष आहे असं सांगितले त्यामुळे मात्र सर्वजण विश्वास ठेवतील म्हणून, परंतु आता जे काही होतं ते सगळं उलटच होतंय. आणि जर शर्वरी टेस्ट करायला तयार झाली आणि ती जर म्हटली की टेस्ट करायची तर मात्र सर्वात मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणून विक्रांत खूपच टेन्शन मध्ये येतो. टेस्टमुळे जे काही खरं आहे तर ते सर्वांच्या समोर येईल आणि सर्वांना हे कळेल की प्रॉब्लेम मात्र शर्वरी मध्ये आहे. तर आणि तेवढ्यात शर्वरी मागून येते आणि विक्रांतच्या खांद्यावर जेव्हा ती हात ठेवते तेव्हा मात्र आता लगेच विक्रांत खूप घाबरतो. तेव्हा आता शर्वरी विचारते की विक्रांत अरे काय झालं, मीच आहे, तू काय इतका घाबरतोस, मी कुठे तुझी चोरी नाही पकडली तू असा घाबरतोस, अरे मी तुझी मस्करी केलीस आणि काय रे काय झाले, तू इतकं शांत का आहेस. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की काही नाही. तेव्हा मात्र आता शर्वरी खुश असते. शर्वरी आता इतक्या खुश होऊन विक्रांतच्या मिठीत येते आणि विक्रांतला म्हणते की खरंच विक्रांत अरे आज आईला भेटून खरंच खूप छान वाटलं, अगदी एक खूप मोठा धीर आलाय, त्यामुळे मला सुद्धा हेच वाटतंय की जे काही तुझ्याबद्दल रिपोर्ट आले ते चुकीचे असतील. तेव्हा आता विक्रांतला धक्का बसतो. विक्रांत शर्वरीला म्हणतो की अगं तू असं का म्हणतेस, रिपोर्ट कशाला चुकीचे येतील. तेव्हा आता शर्वरी म्हणते की अरे मला काय वाटतं की आपल्या दोघांमध्ये सुद्धा दोष नसेल म्हणून, आणि हे बघ उद्या जर आपण पुन्हा एकदा नवीन टेस्ट केली तर त्याचे रिपोर्ट नॉर्मलच येतील, मला पूर्ण खात्री आहे. अरे आपल्याला फक्त ट्रीटमेंट वगैरे घ्यावी लागेल, बाकी काही नाही. आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येते की दूध तिने गॅसवर ठेवलेले आहे आणि ती आता
विक्रांतला म्हणते की अरे मला आत्ता आठवते की दूध तिकडे गॅसवर आहे आणि मी इकडे तुझ्याशी गप्पा करते, म्हणून शर्वरी आता घाईने किचनमध्ये जाते. तर विक्रांत आता मनात स्वतःला म्हणतो, शर्वरी मी तुला कसं सांगू, दोष तुझ्यात आहे माझ्यात नाही, आणि कितीही मी ठरवले तरी दोष आहे तो सगळा तुझ्यात आहे, मी कसं हे तुला सांगू. त्यानंतर आता सारंग तर अगदी रूममध्ये आलेला असतो आणि ऐश्वर्या सुद्धा. सारंग आता ऐश्वर्यावर खूप भडकतो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या मी कसं सांगू की तुमच्या डॅडाने माझ्या नानांना किडनॅप केलं होतं, माझ्या नानांना तुम्ही डांबून ठेवलं, त्यांना अत्याचार केले, त्यांना इतका त्रास दिला. म्हणून आता सारंग खूपच भडकलेला असतो आणि ऐश्वर्या मला आत्ताच्या आत्ता असं वाटतं की आत्ताच्या आत्ता जावा आणि तुमच्या डॅडांचा खून करावं म्हणून. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नाही सारंग, हे बघा सारंग तुम्ही शांत व्हा, मी तुम्हाला जे काही सांगते ते ऐकून घ्या. परंतु सारंग आता ऐश्वर्याचं ऐकायला तयार नसतो. मी का तुमचं आता ऐकून घ्यायचं सांगा बरं, तुम्हाला सगळं माहिती होतं की हे सगळं काही केलं तर ते तुमच्या डॅडाने केले, तरी सुद्धा तुम्ही माझ्यापासून सर्व काही लपून ठेवले, मला तुम्ही कशाने एकाही शब्दाने सांगितले नाही, उलट तुम्ही त्यांना पाठीशी घातले, त्यांना मदत केली. तेव्हा आता ऐश्वर्या नाही करत असते. परंतु सारंग म्हणतो की आता एक शब्द सुद्धा बोलू नका, माझ्याबरोबर खोट्या प्रेमाचं नाटक शेवटी तुम्ही माझ्याबरोबर केलं होतं आणि शेवटी माझ्या मागे असं वागताना लाज कशी वाटली नाही ऐश्वर्या तुम्हाला, एका शब्दाने तुम्ही मला सांगायचं होतं. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग मी तुम्हाला काय सांगणार होते, हे सर्व माहिती नव्हतं मला, हे सगळं काही आत्ताच कळले. ऐश्वर्या आता पुन्हा खोटं बोलायला जाते तर सारंगला आता पूर्ण माहिती असते. आता सारंग तर खूप भडकलेला असतो. सारंग आता डोळे मोठे करून ऐश्वर्याला म्हणतो की हे बघा ऐश्वर्या बाद झालं, खोटं बोलू नका, ऐश्वर्या तुम्ही खोटं बोलतात. म्हणून आता सारंग इतका भडकतो. त्यामुळे आता मात्र मी तुमच्यावर कधी विश्वास नाही ठेवणार. माझ्या नानांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं ऐश्वर्याने मला जिन्यावरून ढकलले, परंतु तरी सुद्धा मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता. त्यावेळेस मी तुमच्यावर विश्वास ठेवला होता कारण माझं प्रेम तुमच्यावर होतं, मी तुमचं आतापर्यंत ऐकत आलो कारण माझा विश्वास तुमच्यावर होता. परंतु आता मात्र बाद झालं, यापुढे मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार. तुम्ही खूप मोठा धोका मला दिला, कारण आज मात्र खूप मोठा विश्वासघात तुम्ही माझा केला, तुम्ही असं वागायला नको होतं. म्हणून सारंग आता खूप रडत असतो आणि ऐश्वर्याला दोषी ठरवत असतो. आज मात्र पुन्हा एकदा तुम्ही मला फसवले, मग तुम्हीच सांगा मी कसं तोंड दाखवू माझ्या घरच्यांना. म्हणून आता सारंग अगदी सर्व काही सत्य त्याच्यासमोर आल्याने त्याचा पूर्णपणे आता तोल सुटलेला असतो. तो खूप रडत असतो की मी माझ्या घरच्यांना तोंड कसं दाखवू, तुमच्यामुळे आतापर्यंत घरच्यांना किती त्रास दिला, वाटेल तसे बोललो. ऐश्वर्या खाली मान घालून उभी असते. तेव्हा सारंग पुन्हा मोठ्याने ओरडतो की बोला ना, कसं मी तुमच्या साठी घरच्यांना तोंड दाखवू, तुमच्यामुळे हे जे काही झाले ते केवळ तुमच्यामुळे. मी माझ्या घरच्यांना काय उत्तर देऊ, माझ्या दादाला काय उत्तर देऊ, नानांना काय उत्तर देऊ आणि माझ्या वहिनीला सुद्धा काय उत्तर देऊ, हे जे काही होतं ते केवळ तुमच्यामुळे मला घरच्यांशी पुन्हा एकदा खोटं वागावं लागलं आणि खोटं बोलावं लागलं. मी घरच्यांवर विश्वास न ठेवता तुमच्यावर विश्वास ठेवला आणि आज मात्र तुम्ही पुन्हा एकदा माझा विश्वासघात केला. तेव्हा आता सारंग तर खूप रडतो आणि पुन्हा उठतो आणि ऐश्वर्याच्या जवळ येऊन पुन्हा तो अगदी ऐश्वर्यावर ओरडून म्हणतो की बोला ना, मी आता काय उत्तर देऊ सांगा, तुम्हीच सांगा. तेव्हा ऐश्वर्या सारंगला हात लावायला जाते, परंतु सारंग तिला हात सुद्धा लावून देत नसतो. ऐश्वर्या आणखीनच तससे खूप घाबरते कारण सारंग तसा भडकलेलाच असतो. तेव्हा आता घाबरतच ऐश्वर्या सारंगला म्हणते की हे बघा सारंग तुम्ही शांत व्हा आणि हे बघा मी तुम्हाला जे काही सांगते ते अगोदर शांतपणे ऐकून घ्या. जर मी तुम्हाला जे काही सांगितले त्यावर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही जी काही शिक्षा सांगतान तर ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. त्यामुळे सारंग आता रागाने तिच्याकडे बघत असतो. तर ऐश्वर्या म्हणते की हो सारंग, जे काही मी सांगते ते ऐकून घ्या, त्यानंतर मी तुमचे पाय धरेल, हात जोडून तुमची माफी मागेल. आणि आता लगेच ती सारंगला म्हणते की थोडंसं शांत व्हा आणि मला एक गोष्ट सांगा की तुम्ही जी काही ती ऑडिओ आहे तर ती ऐकली होती का. तेव्हा सारंग आणखीनच डोळे मोठे करून म्हणतो की हो ऐकली होती. तेव्हा ऐश्वर्या पुन्हा विचारते की तुम्ही ती ऑडिओ शेवटपर्यंत ऐकली का. तेव्हा आता सारंग इतका भडकून मोठ्याने म्हणतो की हो शेवटपर्यंत मी ती रेकॉर्डिंग ऐकली आणि त्यात तुमच्या डॅडाने जे काही माझ्या नानांना मारण्याचा प्रयत्न केला होता त्यांनीच माझ्या नानाला किडनॅप केलं होतं. त्यामुळे
या घरात राहण्याचा मात्र तुम्हाला आजपासून कोणताही अधिकार नाही. म्हणून सारंग आता ऐश्वर्याचा हात धरतो आणि या घरातून चालतेवा म्हणून तो ऐश्वर्याला रूमच्या बाहेर घेऊन जायला निघतो. परंतु ऐश्वर्या म्हणते की थांबा सारंग, मी कुठेही जाणार नाही, थांबा, मी तुम्हाला जे काही सांगते ते ऐकून घ्या. एक गोष्ट सांगा, मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही ती रेकॉर्डिंग ऐकली होती का? तेव्हा तुम्ही काय म्हणालेत की हो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुम्ही हे सगळं ऐकलत का? हे सर्व माझ्या डॅडाने केलं होतं. तेव्हा सारंग हो 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 करत असतो. तर ऐश्वर्या विचारते की तुम्ही शेवटपर्यंत सगळं काही ऐकलं का? तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ऐकलं होतं. तर ऐश्वर्या म्हणते की त्यात माझं कुठे नाव होतं का? त्यात तुम्ही काही असं ऐकलं का हे सगळं ऐश्वर्याने केलं म्हणून? त्यात माझं नाव कुठे आलं का? तेव्हा आता सारंग पुन्हा विचारात पडतो आणि तत मम करत असतो. तेव्हा ऐश्वर्या आता सारंग सारखी अतिची अवस्था होते आणि ती बरोबर आता सारंगला गुंतवण्याचा प्रयत्न करत असते. सारंगला आता जवळ घेते. सारंगला म्हणतं की खरंच माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्हाला आठवतं का तुम्ही मला एक वचन दिलं होतं, तुम्ही माझी साथ कधीही सोडणार नाही, तुम्ही कायम माझ्या पाठीशी राहणार. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो पण. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी कधीही तुमचा विश्वासघात नाही करणार, माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुमचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणून ती सारंगला आता जवळ घेऊन बरोबर घोळात घेण्याचा प्रयत्न करते आणि स्वतः कशी निर्दोष आहे दाखवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या. तर ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग माझ्यावर विश्वास ठेवा, खरंच मी असं काही केलेलं नाही. हे बघा तुम्ही सारंग माझ्यावर विश्वास ठेवा, जे काही केले ते सर्व डॅडाने केले, मी काहीच केलेले नाही आणि त्याबद्दल मला माहिती सुद्धा नव्हते. आणि हे बघा सारंग तुमचा माझ्यावर विश्वास तर आहे ना, मग मला एक संधी द्या, फक्त स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची एकच संधी द्या सारंग, तुम्हाला सगळं काही प्रूव्ह करून दाखवेल की हे सर्व मी नाही केले म्हणून. प्लीज सारंग तुम्ही माझी साथ देताल का? म्हणून ती लगेच आपला हात सारंग समोर धरते. तेव्हा आता सारंगला काय नेमकं काय आता विश्वास कुणावर ठेवू अशी त्याची अवस्था होते. तो आता ऐश्वर्याच्या हाताकडे बघत असतो आणि ऐश्वर्या परत नाटक करण्यामध्ये अगदी अग्रेसरच असते आणि ती सारंगकडे अगदी डोळे भरून बघत असते. डोळ्यामध्ये पाणी आणून ती सारंगचा पुन्हा विश्वास अगदी संपादन करण्याचा प्रयत्न करत असते आणि सारंगला आपल्या बाजूने. तेव्हा सारंग आता विचार पडतो. तो आता विचार करत असतो की नक्की विश्वास ठेवू तरी कुणावर. तेव्हा मात्र आता सारंग तरी सुद्धा विश्वास ठेवत नाही आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता सर्वजण एकत्र असतात, घरातील सर्वजण. तेव्हा सर्वांसमोर आता सारंग ऐश्वर्याला दोषी ठरवतो. खोटं बोलून बोलून ऐश्वर्या तुम्ही मला फसवलं, माझा खूप मोठा विश्वासघात केला, मला फसवले, त्यामुळे ऐश्वर्या तुम्ही एक साध्या सुद्धा नाही तर अगदी माझ्या घराला डसणाऱ्या मोठ्या नागिन आहात आणि याच नागिनीला गळ्यामध्ये घालून मी मिरवत होतो म्हणून मला स्वतःची लाज वाटते. तेव्हा आता सारंग सर्वांसमोर ऐश्वर्याला दोषी ठरवत असतो. तिच्या पापाचा जो काही घडा आहे तो पूर्णपणे भरलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या आता सर्वांसमोर रडत असते. तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या आता बाद झाले, मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार, कारण आता मात्र मी माझ्या घरातून आणि माझ्या गळ्यातून तुम्हाला कायमचं फेकून देणार आहे. या घरामध्ये मी तुम्हाला नाही ठेवून घेऊ शकणार. म्हणून सारंग आता ऐश्वर्याला हाताला धरतो आणि त्यांना घराच्या बाहेर काढतो आणि दरवाजा लावून घेतो. तेव्हा आता सारंग दरवाजाला पाठ देऊन खूप रडत असतो. घरातील सर्वजण आता हे बघत असतात. तेव्हा आता ऐश्वर्या दरवाजात अगदी दरवाजा वाजवत खूप रडत असते. सारंग दार उघडा, दार उघडा. तेव्हा आता सर्वजण सारंगची ती अवस्था बघत असतात. तर सारंग खूप रडत असतो. ऋषिकेशच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते सारंगची ती अवस्था बघून आणि जानकीच्या सुद्धा डोळ्यात पाणी येत असतं. तेव्हा सर्वजण आता सारंगची ती अवस्था बघत असतात. सर्वांना वाईट वाटते, कारण ऐश्वर्यावर विश्वास ठेवून सारंगने किती मोठी चूक केली होती आणि स्वतःला त्याची शिक्षा कशी मिळाली. कारण त्या अर्थाने मात्र सारंगने ऐश्वर्याला आणि त्या डसणाऱ्या नागिनीला घराच्या बाहेर काढलेले असते. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.